नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि सौभाग्यवर्धक असा सण म्हणजे वटपौर्णिमा 2026 बद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. वटपौर्णिमा 2026 कधी आहे, शुभ रंग कोणते आहेत, पूजा साहित्य काय आहे, पूजा विधी, व्रताचे नियम, कोणत्या चुका टाळाव्यात, नियम पाळले नाहीत तर काय परिणाम होऊ शकतो, सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा, विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी विशेष माहिती आणि शेवटी काही प्रभावी उपाय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वटपौर्णिमा 2026 कधी आहे, तर यावर्षी 29 जूनला 2026 मध्ये वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यात आलेली आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत करतात. वडाच्या झाडाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. वड म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व काय आहे, तर या दिवशी माता सावित्रीने आपल्या पती सत्यवानाला यमराजाकडून पुन्हा जीवन मिळवून दिले होते. म्हणून हे व्रत पतिव्रतेचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते, वैवाहिक जीवनात सुख शांती येते, घरात धन आणि समृद्धी वाढते, नात्यातील अडचणी दूर होतात, सौभाग्य अखंड राहते. वटपौर्णिमा 2026चे शुभ रंग कोणते आहेत, तर या दिवशी काही विशेष रंग अत्यंत शुभ मानले जातात आणि त्यातील पहिला रंग आहे लाल. सौभाग्य, प्रेम आणि शक्तीचे प्रतीक. लाल साडी किंवा लाल बांगड्या अत्यंत शुभ मानल्या जातात. त्यानंतर पिवळा रंग भगवान विष्णू आणि गुरुग्रहाशी संबंधित, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. हिरवा रंग सौख्य, समृद्धी आणि नात्यातील गोडवा वाढवणारा रंग. त्यानंतर चौथा रंग आहे गुलाबी रंग, वैवाहिक प्रेम आणि आनंदाचे प्रतीक. पाचवा रंग आहे केशरी, आध्यात्मिक शक्ती आणि सकारात्मकतेचे प्रतीक. तर मंडळी, कोणते रंग टाळावेत, तर काळा रंग घालू नये. काळा रंग हा फक्त संक्रांतीला शुभ मानला जातो आणि घातलाही जातो. बऱ्याच बायका संक्रांतीला काळा रंग साडी घालतात, तर पूर्ण पांढरा पण घालायचा नाहीये आणि फाटके जुने कपडे सुद्धा घालायचे नाहीयेत. खूप गडद नकारात्मक रंग घालायचे नाहीत, कारण हे रंग या दिवशी अशुभ मानले जातात. शक्य असेल तर हिरवा रंग खूपच चांगला आणि उत्तम राहील. तुम्हाला जमलं तर हिरवाच कलर घाला. वटपौर्णिमाचे पूजाचे साहित्य काय आहे, तर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, अगरबत्ती, तुपाचा दिवा, कापसाचा दोरा, फळे, नारळ, पंचामृत, गोड नैवेद्य, सुपारी, विड्याची पाने, लाल किंवा पिवळी साडी, बांगड्या, ओटी भरण्याचे साहित्य एवढं लागणार आहे. वटपौर्णिमेची पूजा कशी करायची, तर मंडळी, सकाळी लवकर उठावे, ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, घर स्वच्छ करावे, स्वच्छ आणि शुभ रंगाचे कपडे घालावेत. विशेषतः लाल, हिरवा किंवा पिवळा रंग शुभ मानला जातो. देवपूजा करावी. घरातील देवांची पूजा करून व्रताचा संकल्प करावा. वडाच्या झाडाची पूजा कशी करावी, तर मंडळी, वडाच्या झाडाजवळ जावे, झाडाला पाणी अर्पण करावे, हळद कुंकू लावावे, फुले अर्पण करावीत, दिवा लावावा, झाडाभोवती कापसाचा दोरा 7 वेळा गुंडाळावा. प्रत्येक फेरीवेळी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. आणि हे फेरे घेत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर ओम नमः शिवाय किंवा वटवृक्षाय नमः हे तुम्ही मंत्र लक्षात ठेवायचे आहेत. 2 मंत्र आहेत. ओम नमः शिवाय किंवा वटवृक्षाय नमः हा मंत्र श्रद्धेने म्हणावा. सावित्री आणि सत्यवान यांची आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर एकेकाळी सावित्री नावाची अत्यंत पतिव्रता स्त्री होती. तिने सत्यवानाशी विवाह केला होता, परंतु सत्यवानाचे आयुष्य कमी असल्याचे तिला आधीच सांगण्यात आले होते. एक दिवस सत्यवान जंगलात बेशुद्ध पडला आणि यमराज त्यांचे प्राण घेऊन जाऊ लागले. सावित्रीने आपल्या बुद्धी, भक्ती आणि निष्ठेने यमराजांना प्रसन्न केले. तिच्या पतिव्रतेसमोर यमराजांनाही झुकावे लागले. त्यांनी सत्यवानाला पुन्हा जीवन दिले. म्हणून वटपौर्णिमा हे व्रत अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेचे नियम काय आहेत, तर पहिला नियम आहे राग करू नये. या दिवशी शांत राहावे, खोटे बोलू नये. त्यानंतर मांसाहार आणि मद्य टाळावे. घरात भांडणं करू नये.
वडाच्या झाडाची फांदी तोडू नये. या दिवशी वडाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे व्रत श्रद्धेने करावे, फक्त दिखाव्यासाठी करू नये. आणि नियम पाळले नाहीत तर काय होऊ शकतं, तर धार्मिक मान्यतेनुसार व्रताचे फळ पूर्ण मिळत नाही. घरात नकारात्मकता वाढू शकते. वैवाहिक नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. मानसिक अस्वस्थता वाढू शकते. पूजा अपूर्ण मानली जाते. पण लक्षात ठेवा, देव श्रद्धा आणि मनाची शुद्धता पाहतात. चुकून एखादी गोष्ट राहिली तर मनापासून क्षमा मागितल्यावर देव कृपा करतात. तर अविवाहित मुलींनी काय करायचंय, तर अविवाहित मुलींनी हे व्रत करू शकता. यामुळे चांगला जीवनसाथी मिळतो असे मानले जाते. वटपौर्णिमेला काय दान करावे, तर सुहागाचे साहित्य, फळे, धान्य, वस्त्रदान, गरीब महिलांची ओटी भरावी. दान केल्याने पुण्य वाढते. विशेष उपाय, घरात सुख शांतीसाठी उपाय करायचा आहे तर वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. आर्थिक प्रगतीसाठी पिवळ्या फुलांचे अर्पण करावे. वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी पती पत्नीने एकत्र प्रार्थना करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी काय खावे, तर उपवास करणाऱ्या महिलांनी फळे, दूध, साखर, साबुदाणा पदार्थ किंवा उपासाचे पदार्थ घ्यावेत. व्रत सोडण्याची पद्धत कशी, तर संध्याकाळी पूजा पूर्ण झाल्यावर नैवेद्य दाखवून व्रत सोडावे. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. मंडळी, वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर श्रद्धा, प्रेम, निष्ठा आणि अखंड सौभाग्याचा उत्सव आहे. मनापासून केलेली पूजा आणि प्रार्थना जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. जर तुम्हालाही माता सावित्रीची कृपा हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा, ओम सावित्री माते नमः. तुम्हाला आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि धन्यवाद.